राज्यात ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसाच्या नुकसानीपोटी 1,80,574 शेतकऱ्यांना 128,65,00,000 रुपयांची मदत देण्यात आल्याची माहिती आज मंत्रिमंडळ बैठकीत देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. ऑक्टोबर ते डिसेंबर 2025 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसानं राज्यात शेतीचे सुमारे 1,14,752 हेक्टर क्षेत्र बाधित झाले. यामुळे 1,80,574 शेतकऱ्यांच्या शेती आणि शेतीमालाचे नुकसान झाले. या नुकसान भरपाईपोटी शेतकऱ्यांना 128,86 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. हे नुकसान प्रामुख्यानं चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, जळगाव, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात नुकसान झाले होते. जानेवारी ते मार्च 2026 दरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे एकूण 1,45,606 हेक्टर खालील शेतीचे नुकसान झाले असून 2,33,890 शेतकऱ्यांना फटका बसला आहे. या पावसामुळे केळी, कांदा, पपई, आंबा, द्राक्षे, गहू, हरभरा, ज्वारी इत्यादी पिकांचे नुकसान झाले आहे. प्रामुख्यानं लातूर, सोलापूर, नाशिक, सातारा, धुळे, नंदुरबार, यवतमाळ, अहिल्यानगर, पुणे, जालना, छत्रपती संभाजीनगर, बुलढाणा आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. या अवकाळी पावसामुळे 5 लोकांचा मृत्यू आणि 9 लोक जखमी झाले. अवकाळी पावसामुळे 36 जनावरांचाही मृत्यू झाला आहे. एप्रिल 2026 मध्ये झालेल्या पावसानंही 1,94,329 शेतकऱ्यांच्या 1,22,993 हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजानुसार स्पष्ट झाले आहे. जानेवारीपासून झालेल्या अवकाळी पावसानं नुकसानीच्या पंचनाम्याची कार्यवाही सुरू आहे.